नमस्कार, सोनीज किचन अँड व्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, घरात भाजीला काय नसेल ना तर बराच वेळा प्रश्न पडतो की भाजीला काय बनवायचं। तर आज मी तुमच्यासोबत अशी एक सोप्या पद्धतीने मसाला वडीची रस्सा भाजी कशी बनवायची ती रेसिपी शेअर करणार आहे। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। अजूनही तुम्ही माझे चॅनल सबस्क्राइब केले नसेल ना तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राइब करा। आता इथं साहित्य काय लागत आहे ते बघूया। तर इथं आपण 3 पीठ वापरून ही वडी बनवणार आहे। बेसन पीठ अर्धी वाटी, गव्हाचं पीठ अर्धी वाटी आणि ज्वारीचं पीठ अर्धी वाटी घेतलेलं आहे। आता इथं आपण एक वाटण बनवणार आहे। त्यासाठी मी खोबरं, लसूण, जिरे, आलं आणि कोथिंबीर घेतलेली आहे। आता तुम्ही किती भाजी बनवत आहे त्याच्यानुसार तुम्ही साहित्य कमी जास्त करू शकता। आता सगळ्यात पहिला आपल्याला काय करायचं आहे, हे जे वाटण आहे ते बनवून घ्यायचं आहे। तर इथं आपल्याला बेसन पीठ आहे ते जरा जास्त घ्यायचं आहे आणि ज्वारीचं पीठ थोडं कमी आणि त्याच्यापेक्षा थोडं कमी आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आता इथं मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला सर्व हे जिन्नस घालून घ्यायचे आहेत। तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यात हिरवी मिरची 1 ते 2 वापरू शकता, पण इथं मी जास्त तिखट ही भाजी बनवणार नाही त्याच्यामुळे इथं मी मिरचीचा वापर केलेला नाही। आता इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असं हे बारीक करून घेतलेलं आहे। आता इथं आपल्याला काय करायचं आहे, पीठ आहे ते भिजवून घ्यायचं आहे वडीसाठी जे लागणार आहे ते। तर इथं मी असं एक बाउल घेतलेला आहे। आता त्याच्यामध्ये मी बेसन पीठ, ज्वारीचं पीठ आणि जे गव्हाचं पीठ आहे ना तर ते घालून घेते। तर इथं आपल्याला समप्रमाणात हे पीठ घ्यायचं नाही। तर बघू शकता इथं आपल्याला बेसन पीठ हे त्याचे प्रमाण जास्त घ्यायचं आहे। खरं त्याचीच वडी फक्त तुम्ही बनवू शकता, पण काय होतं एकदम चिकट असं ते पीठ होतं त्याच्यामुळे आपल्याला गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ वापरायचं आहे। आता इथं पीठ घालून झाल्यावर आपल्याला त्या चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे। आता इथं मी काही सुके मसाले घालणार आहे ह्याच्या वडीमध्ये। तर चिमटभर आपल्याला हळद घालायची आहे, जेणेकरून काय होतं आपण रश्श्यामध्ये तर मसाले वापरणारच आहेत, पण वडीमध्ये पण अशा प्रकारे आपण या पिठामध्ये मसाले वापरले तर खूप छान अशी टेस्ट येते। आता इथं मी धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला घालून घेतलेला आहे। आता जे आपण वाटून घेतलेलं होतं ना तर ते मी ह्याच्यामध्ये थोडं घालून घेते। खूप छान अशी टेस्ट लागते। हे जे वाटण तुम्ही या वडीमध्ये घालणार ना मस्त अशी टेस्ट लागते। भाजी तर अप्रतिम लागतेच आणि त्याच्यासोबत हे वडीची पण टेस्ट खूप छान लागते। आता इथं मी सगळ्यात पहिले हाताला हे मसाले आहेत ना असे हाताने चोळून घेते पिठाला। आता इथं आपल्याला थोडं पाणी घालून हे पीठ आहे ना घट्टसर असं भिजवून घ्यायचं आहे। जसं आपण चपातीला भिजवतो ना त्याच्यापेक्षा घट्ट हित आपल्याला हे गोळा आहे तो असं भिजवून घ्यायचं आहे। तर थोडं पाणी घाला, जास्त एकदम घालू नका, थोडं घालून इथं आपल्याला छान असं हे पीठ मळून घ्यायचं आहे। इथं जे पीठ आहे ना ते छान असं मी आता मळून घेतलेलं आहे। तर बघू शकता एका चपाती एवढं इथं आपलं पीठ तयार झालेलं आहे। आता हे पीठ आपण साईडला ठेवून देऊया। 5 मिनिटासाठी आपल्याला इथं भिजून ठेवायचं आहे। तर त्यासाठी इथं मी थोडंसं तेल लावून घेते आणि तेल लावून आपल्याला असं हे पीठ ठेवून द्यायचं आहे। आता इथं पीठ आपलं तर वडीसाठी तयार झालेलं आहे। आता आपण इथं फोडणी देऊया, म्हणजे रस्सा बनवून घेऊया। तर त्यासाठी इथं मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि कढईमध्ये मी 2 पळी एवढं तेल घातलेलं आहे। आता तेल आपल्याला गरम असं कडकडीत असं करून घ्यायचं आहे। तर आपण इथं आता फोडणी देणार आहोत, तर तेल हे गरमच पाहिजे। आता तेल चांगलं तापलेलं आहे, ह्याच्यामध्येच मी जिरं घालते अर्धा चमचा। तर मोहरी वगैरे कढीपत्ता वगैरे नाही घातलं ते चालेल। आपण एकदम गावरान पद्धतीने ही भाजी बनवत आहे, त्याच्या एकदम साध्या पद्धतीने भाजी बनवत आहे। तर जास्त फोडणीला तुम्ही नाही साहित्य वापरलं तरी चालेल। आता ह्याच्यात जे आपण वाटण बनवून घेतलेलं होतं हिरवं वाटण ते आता वाटण घालून घ्यायचं आहे। तर इथं लक्षात ठेवायचं आहे आपल्याला इथं खोबरं हे भाजून घेतलेलं नाही, त्याच्यामुळे हे जे वाटण आहे ते चांगलं 2 ते 3 मिनिटासाठी तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे। चांगलं त्याचा कलर बदलेपर्यंत परतून घ्यायचं आहे। इथं आता जे वाटण आहे ते छान असं परतलेलं आहे। आता ह्याच्यात आपण काही सुके मसाले घालणार आहोत। तर त्यासाठी इथं मी चिमटभर हळद घातलेली आहे, 1 चमचा धना पावडर घातलेली आहे आणि 1 चमचा मी इथं गरम मसाला घालत आहे। तर आपण मगाशी पिठामध्ये पण मसाले घातले होते त्याच्यामुळे थोडेच मसाले घालून घ्यायचे आहेत। तर इथं मिरची पावडरचं प्रमाण मी थोडंसं जास्त घेतलेलं आहे, म्हणजे 2 चमचे घेतलेलं आहे। तर ही मिरची पावडर बेडगी मिरची पावडर आहे, फक्त कलरसाठी आपल्याला वापरायची असते। आता इथं मी जे घरचं काळं तिखट आहे ते मी 1 चमचा घेतलेला आहे। तर हे तिखट आहे ते भरपूर असं तिखट आहे, त्याच्यामुळे मी 1 चमच्याचा वापर केलेला आहे। आता इथं आपल्याला जे मसाले आहेत ना वाटणासोबत छान असे परतवून घ्यायचे आहेत। चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे। जास्त वेळ तुम्ही मसाले परतले ना तर जास्त अशी मस्त भाजीला टेस्ट पण लागते आणि तर्री पण खूप छान येते। त्याच्यामुळे लगेच पाणी न घालता आपल्याला छान असं हे परतून घ्यायचं आहे।
आता हे वाटण आहे ते छान असं परतून झालेलं आहे, तर बघू शकता तेल सुटलेलं आहे। आता ह्याच्यामध्येच आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे, तर इथं मी गारच पाणी घेतलेलं आहे, कारण इथं आपल्याला उकळी येऊन द्यायची आहे आणि नंतर आपण वड्या आहेत तर सोडणार आहोत, त्याच्यामुळे इथं मी थंडच पाण्याचा वापर केलेला आहे। आता इथं मी जरा थोडासा रस्सा ठेवणार आहे, त्याच्यामुळे इथं मी 2 ते 2.5 ग्लास एवढं पाणी घालणार आहे। आता तुम्हाला किती घट्ट किंवा किती पातळ पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही पाण्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता। पण इथं ज्यावेळेस आपण चपाती भाकरीसोबत भाजी खातो ना, तर त्यावेळेस थोडासा रस्सा असेल ना तर खूप छान अजून टेस्ट लागते भाजीला, आणि रस्सा असेल तरच भाकरीसोबतसुद्धा खायला जरा बरं वाटतं। फक्त तुम्ही भातासोबत ही भाजी खाणार असाल ना तर जास्त घट्ट केली तर चालेल। आणि आपल्याला पाण्याचे प्रमाण का जास्त घ्यायचं आहे, कारण की ज्यावेळेस आपण वड्या सोडतो ना, ज्यावेळेस भाजी शिजते ना, तर त्यावेळेस अजून ते घट्ट होते, त्याच्यामुळे पाण्याचे प्रमाण जास्तच करायचे आहे। आता इथं आपलं भाजीला उकळी येत आहे तोपर्यंत आपण हे जे पीठ आहे ते छान असं भिजलेलं आहे। आता आपण त्याची चपाती लाटून घेऊया। तर जास्त पण पातळ नाही किंवा जास्त पण अशी घट्ट हे जाड आपल्याला इथं ही चपाती आहे ती लाटायची नाही, तर मीडियम साईजची आपल्याला चपाती लाटायची आहे। आता इथं मी सुक्या पिठामध्ये जे पीठ आहे ते असं बुडवून घेतलेलं आहे, आणि इथं आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे। तर इथं आधीमध्ये जरा खोबरे असे तुकडे आहेत ना, तर ते लागत आहे, त्याच्यामुळे अलगद हाताने आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची आहे। इथं आता ही चपाती बघू शकता अशा प्रकारे लाटून झालेली आहे। आता इथं आपल्याला कट करून घ्यायची आहे, तर इथं मी चाकूच्या साहाय्याने अशा प्रकारे वड्या कट करून घेते, तर बारीक मोठ्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता। तर इथं एक चपाती पुरेशी होती, रस्सा भाजी आपल्याला करायची आहे त्याच्यामध्ये सोडण्यासाठी एक चपाती पुरेशी होती। आता इथं मी अशा प्रकारे त्रिकोणी शेपमध्ये इथं हे जे वड्या आहेत ना अशा प्रकारे कट करून घेते। इथं अशा प्रकारे सर्व आता ह्या वड्या आहेत कट करून झालेल्या आहेत, आणि आपल्या रश्श्याला पण छान अशी उकळी आली आहे। तर इथं मी फुल गॅस करून ह्याला उकळी येऊन दिली। आता इथं थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे, तर आपण वडीमध्ये मगाशी मीठ घातलं होतं त्याच्यामुळे रश्श्यामध्ये थोडंच घालायचं आहे। आता इथं उकळी तर आली की लगेच आपल्याला ह्या ज्या वड्या आहेत ना तर त्या सोडवून घ्यायच्या आहेत। आता इथं मी कमी गॅस केलेला आहे आणि सर्व ह्याच्यामध्ये ह्या ज्या वड्या आहेत ना त्या सोडून घेते। इथं आता सर्व वड्या सोडून दिल्यावर आता इथं आपल्याला परत एकदा उकळी येऊन द्यायची आहे, आणि कमी गॅसवर ही आपल्याला भाजी आहे ती छान अशी शिजवून घ्यायची आहे। तर बघू शकता आत्ताच इथं आपल्या भाजीला किती तरी आलेले आहे, मस्त अशी आपली भाजी तयार होते। इथं बघू शकता आपली जी भाजी आहे ना ती तयार झालेली आहे, मस्त अशी त्याला तर्री आलेले आहे, मस्त अशी दाटसर झालेली आहे, जास्त पण घट्ट नाही किंवा जास्त पण पातळ नाही, तर छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे। तर इथं आपली झटपट अशी ही आदन वडीची किंवा तुम्ही इथं वडी रस्सा वडीसुद्धा असं त्याला म्हणू शकता, तर इथं आपली भाजी तयार झालेली आहे। तर आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा, आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा, आणि असंच माझ्या चॅनल कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील। तर चला आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।